उन्हाळा सुरू झाला की काहीतरी मस्त असं थंडगार प्यावेसे वाटते. तर आज आपण बनवूया गोव्यातील थंडगार पाचक आणि तिवळ. जे तुम्ही जेवणानंतर जर घेतलं ना तर अजिबात ॲसिडिटी होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये जे आपले उष्णतेचे जे आजार होतात ना ते देखील दूर होतात. आणि बघा किती मस्त आणि किती छान दिसतंय ना, अगदी बघूनच खूप फ्रेश वाटतं आणि प्यायल्यानंतर तर खूपच छान फ्रेश वाटेल. तर नक्की ह्या ट्रिकने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. तिवळ तर पाचक आहेच, पण त्याला अधिक पाचक होण्यासाठी आपण त्यामध्ये काळं मीठ देखील घालणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रिफ्रेशिंग अगदी तिवळ बनवण्यासाठी इथे आपल्याला ताजे कोकम लागणार आहेत. पण तुमच्याकडे जर ताजे नसतील तर ड्राय असतील तरी चालेल, अगदी घरात ठेवलेले. माझ्याकडे पण त्याचप्रमाणे होते. अगदी ड्राय आहे इथे बघा, तर ते मी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी इथे लसूण जो आहे ना हा ठेचून घातलेला आहे आणि पण खूप सुंदर अशी चव येते आपल्या तिवळला. त्यानंतर इथे तिखटपणानुसार मी ना 2 मिरच्या इथे मी कट करून घातलेल्या आहे. बघा इथे 2 मिरच्या मी कट करून घातलेल्या आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. तर मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे. इथे लसूण पाकळी इथे मी ठेचून घातलेली आहे. त्याच्यानंतर मिरच्या देखील आपल्याला इथे अगदी कट करून घातलेल्या आहे बघा. त्याच्यामुळे ना, आणि आता इथे मी गूळ घालून घेत आहे. बघा आवश्यकतेनुसार आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर इथे तुम्ही साखर जरी घातली ना तरी चालणार आहे यामध्ये. तर खूप छान अगदी आपले तिवळ जे आहे ना, आंबट तिखट गोड अशी सुंदर अशी चव येते बघा. आता हे आपल्याला सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे अर्धा तास मी हे बाजूला ठेवून देत आहे. अर्ध्या तासानंतर मात्र आपल्याला हे सगळं अगदी बघायचं आहे. पाण्याला बघा किती सुंदर असा आमसुली कलर आलेला आहे. आणि आता हे सगळं हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदीच आपल्या मिरचीचा वगैरे आणि त्याच्यानंतर लसणाचा, त्याच्यानंतर गुळाचा, हिंगाचा हा पूर्ण जो अर्क आहे ना तो आपल्या ह्या पाण्यामध्ये उतरणार आहे. काही जण यामध्ये फोडणी देखील देतात. अगदी हिंग, मोहरी, जिरं, त्याच्यानंतर कढीपत्त्याची देखील फोडणी देतात. ते सुद्धा खूप छान लागतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या ह्याच्या फोडणीमुळे ना एकदम सुंदर असा खमंगपणा येतो आपल्या ह्या तिवळला. पहा आता हे सगळं गाळून झालेलं आहे. आता याला वरतून आपल्याला कोथिंबीर ही गार्निशिंगसाठी टाकून घ्यायची आहे. खूप सुंदर आपलं हे तिवळ झालेलं आहे बघा. आणि आता याला अजूनच पाचक बनवण्यासाठी याच्यामध्ये मी इथे काळं मीठ घालून घेणार आहे. आपल्या पचनासाठी काळं मीठ खूपच छान आहे बघा. आणि हे जर तिवळ तुम्ही जेवणानंतर जर घेतलं ना तर तुमची अजिबात तुम्हाला ना ॲसिडिटी होणार नाही. आणि जे उन्हाळ्यामध्ये जे देखील आपल्याला उष्णतेचे जे आजार होतात ना ते देखील दूर होतील हे पाचक घेतल्यानंतर. एकदम बघूनच बघा किती छान अगदी फ्रेश वाटतंय ना, आणि प्यायल्यानंतर तर खूपच फ्रेश वाटेल. तर नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ नवनवीन तुम्हाला पाहण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा. आणि गोव्यातील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच करून बघा. खूप सुंदर, खूप छान. एकदा जर तुम्ही केली ना की तुम्ही रोजच कराल. आणि हे तिवळ तुम्ही अगदी जेवणाच्या आधी पण घेऊ शकता, जेवण करता करता देखील तुम्ही घेऊ शकता आणि रात्री जेवणानंतर देखील घेऊ शकता. इतके सुंदर, इतके मस्त. आता यामध्ये एकदम छान मस्तपैकी अगदी थंडगार होण्यासाठी एक तर गार पाणी घाला, नाही तर त्यामध्ये अगदी मस्तपैकी आईस क्यूब घाला. मी इथे मस्त थंडगार पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी छान अगदी मस्त थंड वाटण्यासाठी मी इथे आईस क्यूबचा वापर केलेला आहे बघा. वरतून गार्निशिंगसाठी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. तो कोथिंबीरचा कलर आणि तो आमचुलाचा कलर किती सुंदर दिसतोय ना, आणि त्यामध्ये ते आईस क्यूब, आहा हा, खूप छान. अगदी बघितल्या क्षणीच प्यायची इच्छा होते. आणि मग अगदी आपण बाहेरून जर आलो ना उन्हामधून तर एकदम मस्त काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होते. एकदम मस्त अगदी रिफ्रेशिंग वाटण्यास मदत होते आपल्याला. तर एकदा नक्की ही गोव्यातली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर यावरून जर फोडणी हिंग, राई, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता तर तुम्ही घालू शकता. अगदी तिळाची देखील फोडणी तुम्ही यावर घालू शकता. खूप छान लागते बघा. अगदी पिऊन एकदम मस्त वाटेल तुम्हाला. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. कोणीही आलं तर आपल्याला झटकीपट ही करता येते.
आणि लहान मुलांना तर अवश्य द्या ही करून. ते पण येता जाता अगदी मागून मागून पितील. चला तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील.